नमस्कार, मी स्नेहा आपल्या कोकणी तडका या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपल्या आता सध्या मार्केटमध्ये ओले बोंबील खूप आलेले आहेत, तर आपण त्याच ओल्या बोंबलांची आज भजी करणार आहोत। तर जास्त वेळ घालवूयात नको, लवकरच सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। बोंबील एकदम मोठे नाही घ्यायचे, मीडियम साइजचे घ्यायचे आणि कारण का आपल्याला जी भजी करायची आहे ना त्याच्यामध्ये एकदम मोठे बोंबील चांगले नाही लागणार। तर आता हे कसे क्लीन करायचे मी दाखवते तुम्हाला। त्याची डोकी आणि पंख जे आहेत ते काढून टाकायचे। आता एक मोठा कांदा आपण बारीक कापून घेऊयात। कांदा कापून झाल्यावर आपण हिरव्या मिरच्या कापून घेणार आहोत बारीक। हिरवी मिरची झाल्यावर कोथिंबीर घेऊयात कापून। कोथिंबीर पण बारीकच चिरून घ्यायची। पहिले आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात, मग हिरवी मिरची आणि ह्यातली थोडी कोथिंबीर आत्ता घालूयात। आता आपण मसाले टाकून घेऊयात। हिंग टाकूया पहिले, हिंग थोडंसंच, हळद, लाल मिरची पावडर, आपला घरचा मसाला, धणे पावडर, जीरा पावडर आणि थोडा गरम मसाला। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। आता ह्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूयात, बारीक रवा, तांदळाचं पीठ आणि बेसन। हे सगळं आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। थोडं पाणी ऍड करते मी, एकदम नाही घालायचं, थोडं थोडंसंच घालायचं। अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे। जास्त पातळ पण नकोय आणि जास्त घट्ट पण नकोय। आता आपण भजी काढायला सुरुवात करूया। बोंबलाची भजी तळण्यासाठी आता तेल तापवून घेऊयात। आपलं तेल तापलंय की नाही बघूया। तेल तापले आता छान। आता हे बोंबील आहेत ते फ्राय करून घेऊया। कुरकुरीत झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे। तेल चांगलं निथळून घ्यायचं। आपली बोंबलाची भजी आता रेडी झालेली आहे। तर मी एक ट्राय करून बघणार आहे। खूपच क्रिस्पी, म्हणजे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधनं छान सॉफ्ट आहेत ते बोंबील आणि खूप टेस्टी लागतात। तर ही जी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा। लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच हे आवडेल। आणि आमच्या कोकणी तडका या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून।